वेलकम बॅक टू एलियानाज किचन। तर आज आपण एकदम मस्त चमचमीत अशी चुलीवर बनवलेली सुरमई फिश थाळी पाहणार आहोत। सर्व स्वयंपाक चुलीवर केलेला आहे। ज्यांना चुलीवरचा स्वयंपाक आवडतो त्यांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। सुरुवात करूयात। तर इथे मी सुरमई मच्छी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतली आणि लिंबू लावून ठेवलं होतं जेणेकरून ह्याचा ओशाळ वास निघून जातो। तर सर्वात प्रथम आपण करीसाठीचे पीस बाजूला करूयात। या पीसला आपण अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा मिरची पावडर आणि चवीपुरतं थोडंसं मीठ लावायचं आहे आणि मॅरिनेट करून 10 मिनिटं बाजूला ठेवूयात। आता करीच्या मच्छीमध्ये मी या ठिकाणी 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, 2 चमचे कोकम आगळ घातलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, अर्धा चमचा धन्याची पावडर, 1 चमचा मिरची पावडर, चवीपुरतं मीठ लावून हा जो मसाला आहे हा व्यवस्थित ह्या मच्छीला आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि ही अर्धा ते 1 तास आपल्याला मॅरिनेशनला ठेवायची आहे। तर आता सुरमई करी बनवण्यासाठी मी 1 कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटो, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा वाटी ओलं खोबरं, 6 ते 7 काळे मिरी आणि लवंग घेतलेले आहेत आणि हे सर्व पाणी न घालता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटण तयार आहे, सर्व तयारी केलेली आहे। आता आपल्या बॅकयार्डमध्ये जाऊयात आणि मस्त हा चुलीवरचा स्वयंपाक करूयात। तर आज मी मच्छी करी ही मातीच्या भांड्यात बनवलेली आहे। मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्या चुलीबद्दल माहिती सांगितली होती। आज त्याच चुलीवर मी स्वयंपाक बनवलेला आहे। 2 ते 3 चमचे तेल मातीच्या भांड्यात घातलं, तयार मसाला घातला आणि छान असा तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा। यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने जिऱ्याची पावडर, 1 चमचा मालवणी मसाला घातलेला आहे आणि मसाल्याच्याच बाउलमध्ये मी थोडंसं अर्धा कप गरम पाणी घेतलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत मसाला छान भाजून घेतल्यावर 1.5 कप गरम पाणी घालायचं आणि यामध्ये 2 ते 3 चमचे कोकमाचं आगळ घालायचं आहे। आंबट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। चवीपुरतं मीठ घालायचं आणि ही करी आपल्याला व्यवस्थित उकळून द्यायची आहे। तर ही आग बघा काय मस्त चूल पेटलेली आहे आणि ही शेगडी एकदम मस्त आहे। याचा रिव्ह्यू खूप छान आहे। करीला उकळी आली की यामध्ये मॅरिनेट केलेली आपली करीची मच्छी सोडून घ्यायची आहे आणि एक 10 मिनिटं ही करी आपल्याला मीडियम आचेवर ही आपल्याला उकळवून घ्यायची आहे। तर 10 मिनिटांमध्ये मस्त चमचमीत सुरमई फिश करी तयार आहे। आता त्याच चुलीवर मी पॅन ठेवलेला आहे। फ्राय करण्यासाठी तेल घेतलेलं आहे, साधारणतः 2 ते 3 चमचे तेल घेतलं। तेल गरम होते तोपर्यंत बारीक रव्यामध्ये मी थोडीशी हळद, अगदी थोडीशी मिरची पावडर घातलेली आहे आणि चिमूटभर मीठ घालून हे रवा छान मिक्स करून घेतला आणि ह्या रव्यामध्ये आपली ही जी सुरमई मच्छी आहे ती व्यवस्थित अशी कोट करून घ्यायची आहे जेणेकरून ही मच्छी एकदम कुरकुरीत फ्राय होते। सर्व मच्छी मी अशा प्रकारे कोट करून घेतलेली आहे। आपलं तेल देखील छान गरम झालेलं आहे। तर हे पहा मस्त हे तेलावर ही मच्छी सोडून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे। ही चूल जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर बुक करू शकता किंवा आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करू शकता। तर ही मच्छी दोन्ही बाजूनी छान फ्राय झालेली आहे आणि यामध्ये जास्त धूर होत नाही, अजिबात भांडी देखील काळी होत नाही। तर आता आपण चुलीवर भाकरी बनवूया। ज्वारीची भाकरी बनवायची आहे। पीठ मळून घेतलं, पीठ आपलं मस्त मौसूत मळलेलं आहे आणि आता आपली छान अशी भाकरी थापून घ्यायची आहे। पहा भाकरीला अजिबात क्रॅक नाही, तवा छान गरम झालेला आहे आणि याचं विशेष म्हणजे आपण ही जी आग आहे किंवा ही आच आहे ती ॲडजस्ट करू शकतो। त्याला साईडला एक व्हाईट कलरचं बटन दिलेलं आहे, त्याने तुम्ही ही आग मोठी, कमी किंवा जास्त करू शकता। तर भाकरी दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। अशी टम्म फुगलेली ज्वारीची भाकरी देखील आपली दोन्ही बाजूनी खमंग भाजून तयार झालेली आहे। चुलीवरचा सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे। मच्छी करी, फिश फ्राय, भाकरी, भात ऑलरेडी बनवला होता। मस्त गरमागरम चुलीवरची सुरमई फिश थाळी वाढायला घेऊयात। मस्त चमचमीत फिश करी, फिश फ्राय, सलाड आणि गरमागरम भाकरी। तर आजचा हा चुलीवरचा बेत तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि एलियानाज किचनला जरूर सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग अँड टेक